थर्ड टॉपिक स्टार्ट करूया बेटा आपण आयोनिक इक्विलिब्रियम. नावातच आहे आयोनिक म्हणजे आयन्स, इक्विलिब्रियम म्हणजे काय असणार आहे बेटा आयन्स मध्ये काय असणार आहे इक्विलिब्रियम. आपण एक कंपाऊंड घेतला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करण्यासाठी घातला तर तो ब्रेक होतो, आयन्स करतो. ठीक आहे. सो तो कंपाऊंड आणि आयन त्यांच्यामध्ये जे इक्विलिब्रियम असतं त्याला आपण काय म्हणतो आयोनिक इक्विलिब्रियम. सो आयोनिक इक्विलिब्रियम डेफिनेशन आहे बघा, इक्विलिब्रियम बिटवीन कुणामध्ये असतील आयन्स अँड अनआयोनाइज्ड मॉलिक्युल. जो कंपाऊंड घातलाय तो ब्रेक झालेला त्याचे आयन्स न झालेलं कंपाऊंड म्हणजे अनआयोनाइज्ड त्यांच्यामध्ये जे इक्विलिब्रियम असेल त्याला आपण म्हणतो आयोनिक इक्विलिब्रियम. मग काय स्टडी करायचं तर आपल्याला ह्याच्याबद्दल कशाची इन्फॉर्मेशन मिळणार आहे, काय स्टडी करणार आहे आपण ह्याच्यावरनं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट स्टडी करणार आहे. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन स्टडी करणार आहे आयनचं आणि अनआयोनाइज्ड स्पेसिस. आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये काय करणार आहे आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट स्टडी करूया. कॉन्सन्ट्रेशन आयोनाइज झालेल्या आयनचं आणि नाही झालेल्या मॉलिक्युल्स. मग आपल्याला माहिती आहे वॉटर, वॉटर कशामध्ये असणार आयोनाइज H+ अँड OH- आणि काही काय असणार आहे अनआयोनाइज्ड वॉटर. आणि H+ देईल OH देईल आणि मॅक्झिमम पार्ट कसं असेल अनआयोनाइज्ड वॉटर. तसंच कुणाची स्टडी करणार आयोनायझेशन ऑफ वीक ऍसिड वीक बेस. सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं बेटा आयोनिक इक्विलिब्रियम हा आपण वीक साठीच कन्सिडर करणार आहे, वीक साठी स्टडी करणार आहे. कारण की स्ट्रॉंग घेतला तर तो पूर्णपणे ब्रेक होईल, तिथं अनआयोनाइज्ड मॉलिक्युल भेटणार नाही. त्यामुळे इक्विलिब्रियम आयोनिक इक्विलिब्रियम आपण फक्त आणि फक्त कुणासाठी स्टडी करणार आहे बेटा वीक साठी. तो ऍसिड असेल बेस असेल किंवा सॉल्ट असेल. रिएक्शन बिटवीन आयन्स ऑफ सॉल्ट अँड आयन्स ऑफ वॉटर, सॉलिड सॉल्ट अँड इट्स आयन इन वॉटर. याच्यासाठी आपण काय करणार आहे आयनिक इक्विलिब्रियम स्टडी करणार आहे. इलेक्ट्रोलाइट बघायचे, कुणाला म्हणायचं इलेक्ट्रोलाइट बेटा जो सबस्टन्स ब्रेक होतो आणि ब्रेक करून काय देतो बेटा आयन्स देतो त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रोलाइट. द सबस्टन्स विच गिव्ह राईज टू आयन्स कधी देईल व्हेन डिझॉल्व इन वॉटर. पाण्यात घातल्यावर आयन दिला तर त्याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो. त्याचे दोन टाईप बघितले तर आपण स्ट्रॉंग आणि वीक. जास्तीत जास्त आयन दिला तर त्याला आपण स्ट्रॉंग म्हणतो, कमी दिला तर काय म्हणतो बेटा त्याला वीक. सो नॉन इलेक्ट्रोलाइट कुणाला म्हणा जो आयोनाइज होणार नाही. दगड दगड पाण्यात घातल्यावर ब्रेक होईल का नाही. सो तो कसा असेल नॉन इलेक्ट्रोलाइट. सो डिपेंडिंग अपॉन इलेक्ट्रोलाइट किती टाईप आहेत दोन, स्ट्रॉंग आणि स्ट्रॉंग कुणाला म्हणा बेटा जे ऑलमोस्ट कम्प्लिटली काय होतील बेटा आयोनाइज होईल, जे पूर्णपणे ब्रेक होतील त्याला आपण म्हणतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. एक्झाम्पल कुठले आहेत स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. आतापर्यंत तुम्हाला स्ट्रॉंग ऍसिडची नावं माहिती झालेली असेल. कुठले कुठले स्ट्रॉंग ऍसिड आहेत नावं लक्षात ठेवायचं आहे. HCl, H2SO4 नावं लक्षात ठेवायचं आहेत. HNO3, HI, HClO4 हे सगळे काय आहेत बेटा स्ट्रॉंग ऍसिड आहे. बेस कुठले कुठले आहेत बेटा NaOH, KOH. आणि फर्स्ट ग्रुप सेकंड ग्रुपचे जे असतील ते जे सुद्धा काय असणार हायड्रॉक्साईड LiOH. ठीक आहे. हे सगळे काय असणार MgOH हे सुद्धा कसे बेटा स्ट्रॉंग. वीक इलेक्ट्रोलाइट कुणाला म्हणतो जे लेस आयोनाइज होतील, कमी प्रमाणात आयोनाइज होतील. स्मॉलर एक्सटेंट मध्ये काय होतील बेटा आयोनाइज होतील, डिसोशिएट होतील, त्याला आपण म्हणतो वीक इलेक्ट्रोलाइट. मग कोण असतील ते एक्झाम्पल वीक ऍसिड वीक बेस. कुठले कुठले वीक ऍसिड आहेत माहिती आहेत आपल्याला ऍसिडिक ऍसिड. कुठले कुठले ऍसिडिक आहेत ऍसिडिक ऍसिड. पुढे एक्झाम्पल बघायचं बेस मध्ये एक्झाम्पल कुठलं अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH. वीक इलेक्ट्रोलाइट डिसोशिएट ओनली पार्शली इन डायल्यूट सोल्युशन. वीक इलेक्ट्रोलाइट थोडेसे काय होणार बेटा ब्रेक होणार हे आपल्याला माहिती आहे. आणि ते ब्रेक झाल्यावर त्यांच्यामध्ये काय इस्टॅब्लिश होईल बेटा इक्विलिब्रियम. म्हणजे सोल्युशन मध्ये घातला समजा HA ऍसिड घातला तो ब्रेक झाला काय तयार केले बेटा H+A-. पण तो वीक असल्यामुळे परत जॉईन होतील आणि परत काय तयार केलं बेटा HA तयार करेल आणि एक पॉईंट येईल त्यांच्यामध्ये काय होईल इक्विलिब्रियम होईल. म्हणजे हे काय होतील ब्रेक होतील, ब्रेक झालेलं परत काय होतील कंबाईन होतील. त्याला आपण काय म्हणायचं आहे ती जे आहे ते आपण डिनोट करतो डबल हेडेड एरो. ऑलरेडी आपण 11th स्टँडर्डला बघितलं. ते कसं डिनोट करणार आहे डबल हेडेड एरो. आणि त्यावेळेस ते मॉलिक्यूल कसे असतील बेटा अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल. मॉलिक्यूल कसे असतील अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल. मग डिसोशिएशन कोणामध्ये असेल आयन्स मध्ये, इक्विलिब्रियम कोणामध्ये आयन्स मध्ये आणि अनडिसोशिएटेड मॉलिक्यूल. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे बेटा डिग्री ऑफ डिसोशिएशन. आपला इलेक्ट्रोलाइट किती प्रमाणात ब्रेक झालेला आहे. ओके. सो द फ्रॅक्शन ऑफ टोटल नंबर ऑफ मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट डिसोशिएट इन इट्स सोल्युशन. किती घेतले होते त्यातले किती डिझॉल्व्ह झालेले आहेत त्याला आपण काय म्हणायचं आहे त्याचं डिग्री ऑफ डिसोशिएशन. कुठल्या लेटरने डिनोट करतो बेटा आपण हे अल्फा. सो नंबर ऑफ डिसोशिएट टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल टेकन. समजा 10 घेतले होते म्हणजे किती घेतले होते 10, त्यातले 5 डिसोशिएट झालेत म्हणजे 5 डिवायडेड बाय 10. ठीक आहे. माणसा काय येणार 1/2 म्हणजे किती येणार 0.5. पर्सेंटेज विचारलं तर काय करा बेटा इंटू काय करा 100 म्हणजे 50% डिसोशिएट झालेला आहे. तो किती घेतले त्यापैकी किती डिसोशिएट आले ह्याचा रेशो म्हणजे काय बेटा डिग्री ऑफ डिसोशिएशन. आणि महत्वाचं इक्वेशन इथे येणार आहे बेटा सी म्हणजे काय बेटा कॉन्सन्ट्रेशन माहिती आपल्याला. सो हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे कुणाचं बेटा इलेक्ट्रोलाइटचं इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन बघा काय आहे कॅटायन ऑर अनाइन. कॅटायनचं किंवा अनाइनचं कॉन्सन्ट्रेशन कसं काढतो बेटा आपण अल्फा इंटू सी. पुढे लक्षात ठेवायचं आपल्याला प्रॉब्लेम वेळी येणार आहे. आपण ऑसवर्ड ॲल्युशनला बघणार आहे त्याच्यामध्ये काय बेटा अल्फा स्क्वेअर सी इक्वेशन आहे. पण इथं कधी एक कॅटायन असेल किंवा अनाइन असेल म्हणजे कॅटायन म्हणजे कोण असणार ऑफकोर्स H+, अनाइन म्हणजे काय OH-. ह्याचं जर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन विचारलं तर ते कॉन्सन्ट्रेशन काय येईल बेटा अल्फा इंटू सी.
कळतंय का? इलेक्ट्रोलाइटचं विचारलं तर अल्फा स्क्वेअर सी. पुढे आपण ते बघणारच आहे. पण आयनचं विचारलं कॅटायन किंवा आयनाइन तर फक्त काय घ्या बेटा अल्फा इंटू सी. नेक्स्ट बघायचे ऍसिड बेस. आपल्या डेली लाईफ मध्ये काय आपण ऍसिड ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. विनेगर खातो आपण. त्या विनेगरमध्ये काय बेटा ऍसिडिक ऍसिड प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरतो ना आपण. त्याच्यामध्ये काय ऍसिडिक ऍसिड. लेमन. लेमन मध्ये कुठला ऍसिड आहे बेटा सायट्रिक ऍसिड. ऍसिडिटी झाल्यावर आपण अँटासिड घेतो, गोळ्या घेतो, इनो पितो. त्याच्यामध्ये कुठला हायड्रॉक्साईड आहे बघा मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. घरी आपण क्लिनिंगसाठी जे प्रोडक्ट वापरतो त्याच्यामध्ये काय असतो बेटा अमोनिया. टॅम्ब्रिन चिंच खाता. चिंच मध्ये काय असतंय टार्टारिक ऍसिड. हे आपल्या डेली लाईफ मध्ये कधी काही आपण ऍसिड बेस यूज करतो. विनेगर मध्ये ऍसिडिक ऍसिड, इनो मध्ये अँटासिड मध्ये मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, लेमन मध्ये सायट्रिक ऍसिड असणार आहे. ठीक आहे. अमोनिया वापरतो जे क्लिनिंग प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये. आणि टॅम्ब्रिन मध्ये काय असणार आहे टार्टारिक ऍसिड. काही कन्सेप्ट बघायचे बेटा ऍसिड कुणाला म्हणायचं बेस कुणाला म्हणायचं. पहिला कन्सेप्ट कुठला आहे आरएनएस. आरएनएस नुसार ऍसिड कुणाला म्हणायचं. आरएनएस काय सांगतो बेटा ऍसिड कोण आहेत असे सबस्टन्स आहेत जे काय करतात बेटा H प्लस आयन देतात. कशामध्ये कंपल्सरी ऍक्वियस. त्यांना पाण्यात घातल्यावरच ते H प्लस देत असतील तर त्यांना ऍसिड म्हणा असं कोणी सांगितलं आरएनएस. सो इक्वेशन दिलं HCl पण इथं काय दिलंय बघा AQ म्हणजे पाण्यामध्ये. तर तो काय दिल बेटा H प्लस ऍक्वियस मध्ये Cl मायनस ऍक्वियस मध्ये. तो H प्लस दिलाय म्हणजे हा कोण आहे बेटा ऍसिड. सेम ऍसिडिक ऍसिड ऍक्वियस मध्ये वॉटर मध्ये काय करेन CO मायनस आणि H प्लस म्हणजे तो सुद्धा काय आहे ऍसिड. ठीक आहे. तो आरएनएस नुसार काय H प्लस आयन इन वॉटर ऍज अ बेअर आयन दे हायड्रेट. मग त्याच्यामध्ये काय बेटा हा जो H प्लस आहे ना तो कुणामध्ये बेटा वॉटरमध्ये तो परत वॉटरशी रिॲक्ट करून तो तिथं काय तयार करतो बेटा हायड्रोनियम आयन. मग कधी कधी H प्लस देतील किंवा H3O प्लस दोन्ही एकच. H प्लस म्हणजेच तो काय पाण्यासोबत रिॲक्ट करतो आणि काय तयार करतो हायड्रोनियम आयन. H प्लस पेक्षा ते दाखवतो. आपल्या बॉडीमध्ये स्टमक एक ज्यूस सिक्रेट करतो. त्या ज्यूसचं नाव काय आपल्याला माहिती आहे गॅस्ट्रिक ज्यूस. आणि त्याच्यामध्ये काय असतं बेटा HCl. आणि जे आपल्या फूड डायजेशनसाठी काय बेटा महत्वाचं आहे. तो स्टमक कुठलं ज्यूस सिक्रेट करतो गॅस्ट्रिक ज्यूस. त्याच्यामध्ये काय कुठला ऍसिड आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl. बेस काय सांगतो आरएनएस बेस कुणाला म्हणा जर एखादा सबस्टन्स वॉटरमध्ये काय दिला बेटा OH मायनस कशामध्ये ऍक्वियस मध्ये तरच त्याला काय म्हणा बेस. NaOH पाण्यात घातला काय भेटेल आपल्याला Na प्लस आणि OH मायनस. सेम अमोनियम हायड्रॉक्साईड वॉटरमध्ये काय करेल NH4 प्लस आणि OH मायनस. हे कोण सांगितलं आरएनएस. H प्लस दिला वॉटरमध्ये तरच ऍसिड. OH मायनस दिला पाण्यामध्ये तरच बेस. ठीक आहे. पण याला काही काय बेटा ऑब्जेक्शन आहे. काय ऑब्जेक्शन एक्झाम्पल NH3 अमोनिया हा बेसिक नेचर आहे. त्याच्यामध्ये OH आहे का बेटा नाही. मग तरी सुद्धा तू बेसिक नेचर कसं दाखवतो. ठीक आहे. तसंच सोडियम कार्बोनेट हा सोडियम कार्बोनेट सुद्धा नेचर कसं आहे बेटा बेसिक आहे. त्याच्यामध्ये OH आहे का नाहीये. म्हणजे फक्त H प्लस किंवा OH असल्यावरच ऍसिडिक कॅरेक्टर असतील बेसिक कॅरेक्टर असतील हे नाहीये. नेक्स्ट कन्सेप्ट लॉरी ब्रॉन्स्टेड. नेक्स्ट कुठल्या बेटा सॉरी ब्रॉन्स्टेड लॉरी. ब्रॉन्स्टेड लॉरी दोन सायंटिस्ट स्टडी केले आणि त्यांच्यानुसार बघा ऍसिड बेस कुणाला म्हणायचं आहे ही थेरी सांगते. काय सांगते बेटा प्रोटॉन ट्रान्सफर. आरएनएस कुठली थेरी सांगते ऍक्वियस सोल्युशन मध्ये सांगते. ब्रॉन्स्टेड लॉरी काय सांगते बेटा प्रोटॉन ट्रान्सफर. एक क्वेश्चन ह्याच्यावर पडतोच बेटा. काय सांगते बघा ब्रॉन्स्टेड लॉरी जर सबस्टन्सने प्रोटॉन डोनेट केलं प्रोटॉन काय केलं बेटा डोनेट केलं तर त्याला काय म्हणा ऍसिड. द सबस्टन्स विच डोनेट प्रोटॉन टू अनदर सबस्टन्स इज कॉल्ड ऍज ऍसिड. रिव्हर्स काय असेल बेटा बेस. बरं आहे ना. द सबस्टन्स विच ऍक्सेप्ट प्रोटॉन प्रोटॉन घेतला तर त्याला काय म्हणा बेस. तुम्हाला एक इक्वेशन देतील त्यातलं ऍसिड बेस पेअर ओळखा म्हणजे. ठीक आहे. पहिला जो असेल त्याला 1च द्यायचं बेटा. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये H प्लस आहे तरच देऊ शकणार ना असलं तरच देणार आहे. मग जो H प्लस देतो त्याला काय म्हणते त्याने ऍसिड. जो एक्सेप्ट करतो त्याला काय म्हणलेला आहे बेस. हा H प्लस आहे म्हणजे तो देऊ शकतो म्हणजे काय झालं बेटा तो ऍसिड. आणि त्याला पहिल्यालाच नाव काय दे बेटा 1. मग एकदा ऍसिड आयडेंटिफाय केलं तर त्याचा बेस ह्या साईडला नाही सेम साईडला नाही अपोजिट साईडला हुडकायचं बेटा. हा जर H प्लस दिला तर काय तयार होईल बेटा हा जो तयार होईल का नाही Cl मायनस तयार होईल का नाही. मग हा ऍसिड 1 असेल तर त्याला काय म्हणा बेटा बेस. मग ती पेअर तयार. दुसऱ्या केसमध्ये बघा NH3 आहे NH4 आहे. ठीक आहे. NH3 NH4 मध्ये H प्लस कोण दिलेला असेल ऑफकोर्स NH4 म्हणजे हा काय झाला ऍसिड 2 आणि घेतलाय कोण हा कुणाला दिलेला हा कोण असणार आहे बेस. कळतंय का त्या हिशोबाने लक्षात करा. पेअरिंग करताना बेटा इकडे ऍसिड 1 इकडे बेस 1 इकडे ऍसिड 2 बेस 2 असं करू नका. नंबरिंग करताना पहिला 1 केला तर त्याचा 1 दुसरा जो असणार आहे तो एकाच्या साईडला अपोजिट साईडलाच असणार आहे. तुम्हाला पेअरिंग ओळखायला लावतील. ठीक आहे. आता पेअरिंग ओळखायला लावताना त्यांनी तुम्हाला काय करतील बेटा एक्झाम्पल देतील आणि त्या एक्झाम्पलवरनं कोण ऍसिड आहे कोण बेस आहे ते सांगतील. ठीक आहे. मग आता एक्झाम्पल HCl आणि Cl अशी पेअर देते. मग त्यामध्ये बघा ऍसिड कोण आहे ज्याच्याकडे H प्लस आहे तोच काय असेल ऍसिड. बरं आहे ना म्हणजे तोच देऊ शकतो. Cl कडे नाही म्हणजे तू काय करणार बेटा घेणार आहे त्यामुळे तो काय झाला बेटा
ह्या दोघांमध्ये NH4 आणि हा NH4 प्लस आहे म्हणजे तो H देऊ शकतो ना, तो काय झाला ऍसिड. NH3 घेऊ शकतो म्हणजे तो काय झाला. कळतंय का? पेपरला क्वेश्चन पडतील, मग तुम्हाला लक्षात येईल. आपण नंतर क्वेश्चन बघणार आहे. हा, बेस प्रोड्यूस बाय रिलीजिंग प्रोटॉन फ्रॉम ऍसिड इज कॉल्ड ऍज कॉन्जुगेट ऍसिड बेस. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर माहिती आहे? कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणजे ऍसिडनी हायड्रोजन डोनेट केल्यावर जो बेस तयार होतो त्याला म्हणायचं कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. HCl प्रोटॉन डोनेट केल्यावर काय तयार होणार आहे? Cl मायनस आहे का नाही, तो झाला कॉन्जुगेट ऍसिड. वॉटरने काय केलं? H प्लस एक्सेप्ट केलं. H प्लस एक्सेप्ट केला तो ऍसिड तयार झाला. हा जो पेअर आहे त्याला काय म्हणायचं? कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. तो कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर फक्त डिफर असेल एक हायड्रोजन, एका प्रोटॉनने डिफर असणार आहे. सो कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर इज डिफर बाय अ प्रोटॉन. तुम्हाला एक्झाम्पल देतील आणि पेअर ओळखा म्हणून सांगतील बेटा. ही थेरी कोणी सांगितलं? ब्रॉन्स्टेड आणि लॉरेट. आता लास्ट थेरी कुठली आली बेटा? लेविस. लेविसनी काय सांगितलं बघा? आरएनएसनी काय सांगितलं? ऍक्युएस मध्ये H दिलं तर ऍसिड, OH दिलं तर बेस. ब्रॉन्स्टेड लॉरीनी प्रोटॉन डोनेट केलं तर ऍसिड, एक्सेप्ट केलं तर बेस. यांनी काय सांगतो बघा? ऍसिड कोण आहेत बेटा? एक्सेप्ट करतील म्हणलं त्यांनी. काय एक्सेप्ट करतील? इलेक्ट्रॉन पेअर. ऍसिड कोण काय असतील बेटा? पेअर, इलेक्ट्रॉन पेअर, लोन पेअर एक्सेप्ट केले तर त्यांना काय म्हणा म्हणले बेटा? त्यांनी ऍसिड. आणि डोनेट केलं तर त्याला काय म्हणा बेटा? बेस. एक्झाम्पल दिलेलं आहे अमोनिया. मग अशी म्हणलं ना आरएनएस फेल गेला हे सांगायला. काय फेल गेला? अमोनिया हे बेसिक नेचर आहे. का बेसिक नेचर आहे ते हे मी एक्सप्लेन केलेलं दिसली का? कारण की नायट्रोजनवर काय बेटा? 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ते लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन तो डोनेट करतो आणि डोनेट करतो म्हणजे बेस, घेतो म्हणजे ऍसिड. सो हा काय झाला? बेस झाला बेटा. आणि H प्लस काय झाला? ऍसिड. सेम इथंच परत NH3चं एक्झाम्पल. 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कोण देते बेटा? BF3. ठीक आहे. BF3 मध्ये बेटा बोरॉनकडे किती फ्लोरीन आहेत? 3. ठीक आहे. पण हा जो बोरॉन आहे किती बॉन्डेड आहेत बघा बेटा त्याला? 3. एक बॉन्ड किती इलेक्ट्रॉन डिफाईन करतो बेटा? 2. म्हणजे बोरॉनच्या बाजूला किती इलेक्ट्रॉन आहेत? 6. किती असायला पाहिजे? 8. म्हणजे सेंट्रल मेटम इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे आणि त्यामुळे तो नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतो. जरी मॉलिक्युल तयार झालेला आहे पण तरी त्याचं सेंट्रल मेटल इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे ना, त्यामुळे तो इलेक्ट्रॉन घेतो. तसंच AlCN3. तसंच कोण आहे बेटा? AlCl. अल्युमिनियम 3 क्लोरीड आहे म्हणजे अल्युमिनियमकडे किती आहे? 6च इलेक्ट्रॉन आहेत. 2 अजून कमी आहेत. कळतंय का? असे जे एलिमेंट आहेत त्यांचा जो सेंट्रल मेटल आहे तो कसा बेटा? इलेक्ट्रॉन डेफिशियंट. तो ही थेरी कोणती सांगते बेटा? लेविस थेरी. पेअर ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट केलं तर बेस, एक्सेप्ट केलं तर ऍसिड. ठीक आहे. ऑल ब्रॉन्स्टेड बेस जे आहे बेटा हे लक्षात ठेवायचं आहे. ब्रॉन्स्टेड बेस हे लेविस बेस सुद्धा असतात. ब्रॉन्स्टेड बेस काय असतात बेटा? लेविस बेस असतात पण ऍसिड हे लेविस ऍसिड नसतात. नेक्स्ट बघायचं बेटा एम्पोटेरिक नेचर ऑफ वॉटर. एम्पोटेरिक नेचर म्हणजे ड्युएल नेचर. कुणाचं? वॉटरचं. म्हणजे वॉटर कधी कधी ऍसिड म्हणून ऍक्ट करतं, कधी कधी बेस म्हणून ऍक्ट करतं. ठीक आहे. बघा नावातच जर लक्षात ठेवायचं ट्रिक बेटा. वॉटरची रिएक्शन कुणासोबत केली बेटा आपण? HCl. HCl कोण आहे? ऍसिड. म्हणजे तेव्हा तो काय पण ऍक्ट करेल? ऑफकोर्स बेस. वॉटरची रिएक्शन कुणासोबत केली बेटा? अमोनिया. आताच बघितलं आरएनएस फेल गेलाय. काय सांगायला फेल गेलाय? अमोनिया बेसिक नेचर आहे. म्हणजे अमोनिया बेसिक असेल त्यावेळेस तो काय पण ऍक्ट करतो? ऍसिड. ठीक आहे. मग ऍसिड आहे म्हणजे काय करेल? इलेक्ट्रॉन हायड्रोजन काय करेल? डोनेट करेल. हायड्रोजन डोनेट केला NH3चं NH4 झालं. इथे काय OH. ऍसिड सोबत करताना हा बेस म्हणून ऍक्ट करेल म्हणजे ह्याच्याकडनं हायड्रोजन घेतला. कळतंय का? मग तुम्हाला एक्झाम्पल देतील. तो कुणासोबत ऍसिड म्हणून ऍक्ट करतो? अमोनिया सोबत. HCl सोबत म्हणून नका. HCl सोबत ऍसिड कसा ऍक्ट होईल ना? ऍसिडिक नेचर कधी दाखवेल? अमोनिया सोबत. बेसिक नेचर कुणासोबत दाखवेल? HCl सोबत. आता ते नंतर थेरी नंतर फक्त आता फक्त लक्षात ठेवा. ते आपण सीजामध्ये लिहून घेतलंय. नोट्समध्ये लिहून घेतलेलं आहे सगळ्या रिझन ते थेरी घरी गेल्यावर कॉन्सेप्ट वाचलं. कारण की आपल्याला फक्त तेवढंच लक्षात ठेवतं सीटी पॉईंट ऑफ व्ह्यूने काय आहे काय नसणार आहे. ते पूर्ण एक्सप्लेनेशन 1 मार्काला क्वेश्चन विचारला तो लिहून दिले ते बघा. वॉटरचं ऍसिडिक नेचर आहे कुठं? अमोनिया. आणि बेसिक नेचर कुठे बेटा? HCl. त्यामुळे वॉटरला काय म्हणतो बेटा आपण? एम्पोटेरिक नेचर. नेक्स्ट आयोनायझेशन ऑफ ऍसिड अँड बेस. आयोनायझेशनचा अर्थ काय लक्षात ठेवायचं बेटा? ब्रेकडाऊन. आयोनायझेशनचा अर्थ काय? ब्रेकडाऊन. ज्यावेळेस आपण एखादं कंपाऊंड वॉटरमध्ये घालतो त्यावेळेस तो ब्रेक होईल. बघा इथे एक्झाम्पल HCl कशात ब्रेक होईल? H प्लस Cl मायनस. NaOH कसं ब्रेक होईल? Na प्लस OH मायनस. आणि ह्या प्रोसेसलाच काय म्हणतो आपण? डिसोसिएशन. पण आता तो कंपाऊंड किती ब्रेक होणार आहे? पूर्ण ब्रेक होईल का अर्धा ब्रेक होईल हे महत्वाचं आहे. ठीक आहे. 1-2 ग्लास पाणी घेतलं, एकामध्ये माती घातली, एकामध्ये दगड घातला तर माती थोडी तर डिझॉल्व्ह होईल. पण दगड होणार आहे का? नाही. सो इट डिपेंड अपॉन कुठला कंपोनंट घातलाय. सो सेम कुठला ऍसिड आहे कुठला बेस आहे त्याच्यावर डिपेंड असेल. मग इथे एक्झाम्पल दिले. स्ट्रॉंग ऍसिड कुठले कुठले आहेत बघा? HCl दिलाय, HNO3 दिलाय, H2SO4. ठीक आहे. तसंच कुठलं मेन्शन केलेलं आहे? HBr. आणि कुठलं सांगितलं? HClO4. दुसरे कुठले पडणार नाही, ह्यातलेच पडतील. HCl, HNO3, H2SO4, HBr, HI, HClO. बेसची नावं 2च दिलीत कुठली बेटा? NaOH, KOH. स्ट्रॉंग लक्षात ठेवा. दुसरे कुठले विचारले तर काय असतील तिथं बेटा? वीक.
वीक मध्ये कसं दाखवायचं आहे डिसोसिएशन इक्विलिब्रियमनी, दोन्हीकडे एरोनी दाखवायचं आहे. स्ट्रॉंग मध्ये काय बेटा सिंगल एरो, काय इंडिकेट करते पूर्ण ब्रेक झाले. हे काय इंडिकेट करते यांच्यामध्ये काय झाले इक्विलिब्रियम, म्हणजे पूर्ण ब्रेक झालेला नाही. वीक बेसिस दिलेत कुठले कुठले बघा. फॉर्मिक ऍसिड आहे HF H2S वीक ऍसिड, आणि वीक बेस ते बघा FeOH COH ट्वाइस, हे काय आहे वीक बेस. आपण फक्त एकच लक्ष ठेवा, स्ट्रॉंग लक्ष ठेवा. हे सोडून दुसरे कुठलेही दिलं तर काय असेल बेटा वीक असेल. नेक्स्ट काढायचं आपल्याला बेटा डिसोसिएशन कॉन्स्टंट. ठीक आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट इक्विलिब्रियम कॉन्स्टंट वरून काढतो आपण. ऍसिड घेतो, त्याला आयोनाइज करतो, तो कमी आयोनाइज होतो, बरं आहे ना. तो कमी आयोनाइज झाल्यावर त्याचं काय करतो बेटा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट घेतो. रिएक्टंट डिवायडेड बाय काय करतो प्रोडक्ट. पण हे प्रोडक्टचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे तो कमी डिसोसिएशन झाल्यामुळे तर रिमेन कॉन्स्टंट असतं. सॉरी राईट, प्रोडक्ट डिवायडेड बाय रिएक्टंट. प्रोडक्ट डिवायडेड बाय रिएक्टंट. पण जो आपण रिएक्टंट घेतलेला आहे तो काय होतं बेटा नियरली थोडाच एकदम डिझॉल्व्ह होणार आहे, त्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन रिमेन काय असतं बेटा कॉन्स्टंट असतं. त्यामुळे त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन रिमेन कॉन्स्टंट असतं, त्यामुळे ह्याला आपण काय करतो कॉन्स्टंट म्हणतो. हा इकडे घेतला तर काय होणार आहे के इंटू जे कॉन्सन्ट्रेशन रिमेन राहतं. ऍसिड असल्यामुळे इथं काय वापरा ए, बेस असलं तर तिथं काय वापरा. ठीक आहे, सो के ए काय असणार आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर ऍसिड, आणि बी काय असणार आहे के बी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर डे. ठीक आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं काढणार, जे काय आयोनाइज झाले आयन डिवायडेड बाय घेतलेला रिएक्टंट, जो काय ऍसिड घेतलाय बेस घेतलाय, बेससाठी आणि हे. ठीक आहे, आणि हा जो आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड आणि वीक बेस. वीक ऍसिड साठी कसं डिनोट करा बेटा के, वीक बेस साठी काय बेटा के. आणि ह्याला कोणी अप्लाय केलं बेटा, हे सगळं कोणी अप्लिकेशन दिलं ऑसवर्ड डायल्युशन. काय आलं कसं आलं न लक्ष देता डायरेक्ट काय लक्षात ठेवायचं बेटा, आपण थेरीला झालेला आहे. डायरेक्ट काय लक्षात ठेवा फॉर्म्युला. इक्वेशन माहित असेल तुम्हाला काय इक्वेशन आहे, के इज इक्वल टू काय अल्फा स्क्वेअर सी. कुठे बघा हा के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी. सी म्हणजे काय कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन कसं घेतो आपण पर युनिट व्हॉल्यूम. ठीक आहे, पर युनिट व्हॉल्यूम असणार आहे ना. सो के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी आहे, त्याच्या जागी काय याचं पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे डिवाइड बाय काय करायचं बेटा वी. कशात दिले बघा व्हॉल्यूम दिलं असेल तर डिवाइड बाय व्हॉल्यूम करा, कॉन्सन्ट्रेशन दिलं तर इनटू कॉन्सन्ट्रेशन करा. ठीक आहे, आणि जर आपल्याला फक्त अल्फा काढायचं असेल तर रूटमध्ये के डिवाइडेड बाय सी येईल, आणि व्हॉल्यूम दिलं असेल तर के वी. डायरेक्ट इक्वेशन फक्त लक्षात ठेवा, सगळ्यांना इक्वेशन सेम, के ला बी तेच के बी ला बी तेच असणार आहे. तर ते एक्झाम्पल दिलेत वीक ऍसिड वीक बेस, फक्त इक्वेशन लक्षात ठेवतो. झालं एवढंच आहे ना, इथंच आहे ना बेटा का डायरेक्ट. नेक्स्ट ऍटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. पाणी पाणी सुद्धा रूम टेम्परेचरला थोडं थोडं म्हणजे एकदम कमी प्रमाणात काय होतं बेटा ब्रेक होत. सो वॉटर, दोन वॉटर मॉलिक्यूल घेतलेत कसे H प्लस, त्याला ऐवजी आपण काय लिहितो हायड्रोनियम आयन HCO प्लस OH मायनस. तो ब्रेक काय तयार करेल बेटा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट प्रोडक्ट डिवाइडेड बाय रिएक्टंट. हा रिएक्टंट जो आहे तो फार फार कमी प्रमाणात डिझॉल्व्ह होत असल्यामुळे तो रिमेन काय घेतो बेटा आपण कॉन्स्टंट. तो के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर एक न्यू कॉन्स्टंट करतो, आणि तो न्यू कॉन्स्टंट काय म्हणतो आपण बेटा KW. त्या KWचं नाव काय आहे आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. KWचं नाव काय बेटा आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर मध्ये कुणाचं कॉन्सन्ट्रेशन येईल प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट म्हणजे काय येईल बेटा मल्टिप्लिकेशन. कुणाचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन आणि OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन हायड्रॉक्सी आयन कॉन्सन्ट्रेशन, यांचा जो प्रोडक्ट असेल त्याला आपण काय म्हणतो आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. आणि ह्याची व्हॅल्यू कधी घेतली बेटा आपण टेम्परेचर महत्वाचं आहे 298 केल्विनला. किती रूम टेम्परेचरला घेतली. 25 डिग्री सेल्सिअसला जर पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन चेक केलं किती आयोनाइज झाले तर ते किती आहे बेटा 1 × 10⁻⁴. कुणासाठी दोघांसाठी H प्लस आणि OH. सिंगलचं विचारलं तर H प्लस किती सांगा बेटा -7. OH किती सांगा -7. 7 7 49 करायचा नाही, प्लस करत असतो आपण. सो आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर ऍट 298 केल्विन किती आहे 1 × 10⁻⁴. H प्लस विचारलं तर 7 म्हणा, OH विचारलं तर 7 म्हणा. आणि ही व्हॅल्यू टेम्परेचर नुसार चेंज होणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. टेम्परेचर वाढलं व्हॅल्यू वाढणार आहे. ठीक आहे, ही जी व्हॅल्यू आहे ती टेम्परेचर नुसार काय होईल बेटा चेंज. नेक्स्ट कन्सेप्ट पीएच स्केल. पीएच हा कन्सेप्ट कोणी इंट्रोड्यूस केला सायंटिस्टचं नाव काय आहे सोरेनसन. पीएच काय कोणी इंट्रोड्यूस केला सायंटिस्ट सोरेनसन. पी स्टँड फॉर पॉवर पोटेन्शियल. पी म्हणजे काय बेटा पॉवर पोटेन्शियल कुणाचं H प्लस आयन. ठीक आहे, काय लिहितो बेटा कॉन्सन्ट्रेशन जे आहे H प्लस आयनचं आपण ते डायरेक्ट न देता आपण कुठल्या फॉर्म मध्ये लिहितो पीएच. पीएच म्हणजे पॉवर पोटेन्शियल ऑफ H प्लस आयन हायड्रोनियम आयन. मग काय डेफिनेशन जसं इक्वेशन लिहितो तशीच इक्वेशन डेफिनेशन लिहायची. काय लिहितो आपण मायनस लॉगेरिथम टू द बेस 10 कुणाचं कॉन्सन्ट्रेशन हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन किंवा H प्लस. पीओएच असेल तर काय करा बेटा इथं O लिहा आणि इथं काय लिहा फक्त OH मायनस. ठीक आहे, सो पीएच ची डेफिनेशन दिलेली आहे. काय बेटा बघा नेगेटिव्ह लॉगेरिथम टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इन सोल्युशन. जे कशात एक्सप्लेन केलं असेल मोल पर डीएम क्यूब. ते काय असणार आहे पीएच, आणि तसं लिहिलेलं आहे इक्वेशन माहिती आहे तुम्हाला. पीएच इज इक्वल टू मायनस लॉग 10 टू द बेस 10 H प्लस. सेम तसंच काय बेटा पीओएच फक्त H च्या जागी काय येणार OH, आणि इकडे काय येणार कॉन्सन्ट्रेशन मध्ये OH मायनस. रिलेशन काय आहे पीएच आणि पीओएच चं, तर रिलेशनसाठी आपण काय बघणार बेटा आयोनिक प्रोडक्ट
ची आपण हेल्प घेतली होती आणि त्याच्यावर इक्वेशन काय भेटलं बेटा, पीएच अँड पीओएच इज किती आलाय प्लस किती आलं, किती येत आहे 40. त्यामध्ये बिलो 7 असेल तर त्याला आपण म्हणतो ऍसिडिक, अबव 7 काय म्हणतो बेसिक, एक्झॅक्ट 7 काय असणार बेटा, न्यूट्रल असणार आहे. ठीक आहे, बेसिक सोल्युशनचा पीएच काय असेल बेटा, अबव 7. बघा इथं क्वेश्चन इथं काय आहे, कळते का बघा, सोल्युशन काय असणार आहे, अबव 7 असणार आहे पीएच. एक्झॅक्ट 7 म्हणजे काय बेटा, न्यूट्रल. ठीक आहे, इथं काय दिलं बघा, आयरो कळाले का, पीएच ग्रेटर दॅन 7 आहे, हे कुठलं कॉन्सन्ट्रेशन आहे, एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन पेक्षा हे कॉन्सन्ट्रेशन कसं असणार आहे, ग्रेटर. म्हणजे इथं 8 आलं तर आन्सर काय येणार आहे, 8 असणार आहे. त्यामुळे आयरो लक्षात ठेवा, पीएच ग्रेटर दॅन 7 आणि एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन पेक्षा कॉन्सन्ट्रेशन काय पाहिजे बेटा, जास्त पाहिजे. कळतंय आरो, यूज होते ना का नव्हते, इथं सेमच आहे, एवढं हेच आहे का, हेच आहे ना. हा, पीएच आपल्या बॉडीमध्ये बेटा पीएच जो आहे तो महत्वाचा आहे, कशासाठी बेटा, डायजेशनसाठी, फूडच्या आणि अदर आपल्या बायोलॉजिकल प्रोसेससाठी. आणि हे कंपाऊंड करतं बेटा ब्लड. आपल्या ब्लडचा पीएच रिमेन नियरली किती असतो बघा, 7.36 to 7.42. जर मेंटेन झालं नाही तर आपल्याला त्रास होतो, ऍसिडिटी वगैरे त्रास होतो. गॅस्ट्रिक ज्यूसचा पीएच किती असतो 2. काय आहे गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये बेटा, HCl. लक्षात ठेवायचं, स्ट्रॉंग ऍसिड असेल तर पीएच एकदम कमी असतो, 1, 2 असतो. स्ट्रॉंग वेज असेल तर पीएच एकदम जास्त असतो, 13, 14 असणार आहे. ठीक आहे, आणि वीक असतील तर त्यांचा पीएच कुठे येतो, न्यूट्रलच्या जवळ येतो. एन्झाईम फंक्शन इफेक्टिव्हली ओनली ॲट सर्टन पीएच. ठीक आहे, एन्झाईम काय असतील बेटा, वर्क होतील कधी, स्पेसिफिक पीएच ला. त्यातले एक्झाम्पल कुठले दिले बेटा, ट्रिप्सिन. कधी ऍक्ट होतो म्हणून सांगितलं बेटा, अल्कलाईन पीएच. बेसिक असेल, 9-10 असेल, अल्कलाईन असेल तरच काय होतं, ट्रिप्सिन ऍक्ट होतो. नेक्स्ट बघायचं आपल्याला बेटा सॉल्ट. नेक्स्ट काय बघायचं आहे, सॉल्ट. 4 टाईपचे सॉल्ट आहेत बेटा, स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ऍसिड, वीक बेस, स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड. आणि दोन्ही कसे असतील बेटा, वीक वीक. तुम्हाला काय लक्षात ठेवायला सांगितलं मी, फक्त स्ट्रॉंग लक्षात ठेवायचं सांगितलं. ठीक आहे, स्ट्रॉंग लक्षात ठेवा आणि ते दुसरे कुठले असतील तर त्याला आपण वीक म्हणायचे. तुम्हाला पेपरला एक्झाम्पल देतील आणि तो कुठला सॉल्ट आहे. ठीक आहे, कसं उलटायचं बघा, पहिला एक्झाम्पल काय बेटा, असा सॉल्ट जो कुठला बनतो बेटा, स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, दोन्ही स्ट्रॉंग स्ट्रॉंग असेल तर त्याला काय म्हणा, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस. एक्झाम्पल बघा, NaCl. कसं ओळखायचं मॅडम, Na कशात असतो बेटा, NaOH मध्ये. NaOH कोण आहे, स्ट्रॉंग ऍसिड आहे. Cl कशात असतो बेटा, HCl. बरं आहे ना, तो कसा आहे, स्ट्रॉंग आहे. जे तुम्हाला दिलेलं कंपाऊंड आहे बघा, एक एक्झाम्पल सांगते, XY दिलेलं असेल, XY दिलेला असेल तर एक्स ऑफकोर्स प्लस असणार आहे, वाय काय असणार बेटा, मायनस. तर त्या एक्स ला OH सोबत जॉईन करा आणि वाय ला कुणासोबत ऍड करा बेटा, H. तो बघा कुठला सॉल्ट आहे आणि ते काय, एक्स ला कुणासोबत अटॅच करा, OH. वाय ला कुणासोबत ऍड आधी काय करा, एक्स. आणि त्या हिशोबाने काय करा, तुम्ही सॉल्ट ओळखा, ऍसिड ओळखा आणि त्या हिशोबाने सॉल्ट सांगा. एक्झाम्पल बघा, सोपे सोपे आहे ते, हे करू नको, अवघड कुठले ते बुक. NaCl कशाने, NaOH, HCl. इथं सुद्धा NaOH. SO4 च्या आधी काय लावायचं आहे, H. HSO4 कुठलं असतंय, H2SO4. परत NaOH आणि HNO. KOH, HCl. KOH, HNO. बघा, स्ट्रॉंग ऍसिड आहे पण बेस कसा आहे बेटा, वीक. NH4OH वीक आहे, HCl. Cu काय येणार, OH, H2SO4. Cu ऐकलंय का आपण, नाही, म्हणजे त्याला काय कन्सिडर करा, वीक. NH4OH, एक HNO. CuOH, HCl. कळतंय का, पहिल्याला OH जॉईन करा, दुसऱ्याच्या आधी काय लावा बेटा, H. लक्षात. नेक्स्ट बघा, वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. हे एक एक्सेप्शन आहे बेटा त्याला फक्त, कारण की इथं याची लावा लागते आणि मग इथं OH लावा लागते. बरं आहे ना, सोडियम ऍसिटेट, KOH आणि काय बेटा, HCl. NaOH आणि H2CO. H2CO ची सुद्धा काय बेटा, वीक ऍसिड आहे. HCl सुद्धा काय आहे, वीक ऍसिड आहे. आणि बाकीचे वीकचे तर अमोनियम हायड्रॉक्साइड, अमोनियम सायनाइड, हे सगळे काय बेटा, वीक. हायड्रोलिसिस कन्सेप्ट माहिती आहे. हायड्रोलिसिस कन्सेप्ट मध्ये बेटा आपण काय करणार आहे, सॉल्ट पाण्यामध्ये घालणार आहे. पाण्यामध्ये सॉल्ट घातल्यावर तो ब्रेक झाल्यावर तो ऍसिडिक आहे, बेसिक आहे का न्यूट्रल आहे, आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे, आणि हे कोण सांगतो बेटा, सॉल्ट सांगणार आहे. ठीक आहे, सॉल्ट रिएक्शन इन विच कॅटायन ऑर अनायन्स ऑर बोथ ऑफ द सॉल्ट रिएक्ट विथ वॉटर. आपण जो पाण्यात सॉल्ट घातलाय त्यातले फक्त कॅटायन ऍक्ट होतील का अनायन ऍक्ट होतील का दोन्ही रिएक्ट होतील, त्या हिशोबाने आपल्याला काय असणार आहे, सोल्युशनचं नेचर तयार होणार आहे. ठीक आहे, मग तरी काय लक्षात ठेवायची, दोन्ही स्ट्रॉंग असतील तर सोल्युशन न्यूट्रल, दोन्ही स्ट्रॉंग असतील तर सोल्युशन न्यूट्रल. असं कसं मॅडम न्यूट्रल, NaCl पूर्ण ब्रेक होईल ना,
पूर्ण ब्रेक होईल, Na+ तयार करेल आणि Cl- आणि पाण्यात टाकल्यावर काय असणार H+ आणि OH-, उलटी रिॲक्शन होईल का नाही? बरोबर आहे ना? आणि सोल्युशन काय होणार आहे? न्यूट्रल होईल. जेवढे H+ आहेत तेवढेच काय असणार बेटा? OH-. कळते का? त्यामुळे सोल्युशन काय असणार आहे? न्यूट्रल. कधी? स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसमध्ये. नाहीदर कॅटायन नॉन अनायन सॉल्ट रिॲक्ट विथ द वॉटर, देर इज नो हायड्रॉलिसिस. बघा इथं काय होणार? रिॲक्शन होणार. H+ OH- पूर्ण काय असणार आहे? जेवढे Na+ तेवढेच Cl-. ठीक आहे. जे स्ट्रॉंग असतील त्याचं नेचर येईल. आणि इथं दोन्ही स्ट्रॉंग आहे. ऍसिड सुद्धा स्ट्रॉंग आहे, बेस सुद्धा स्ट्रॉंग आहे. तो नेचर कसा असेल बेटा? न्यूट्रल. सेकंड केस मध्ये बघा, स्ट्रॉंग ऍसिड आहे म्हणजे सोल्युशन कसं येणार? ऍसिडिकच येणार. स्ट्रॉंग ऍसिड आहे म्हणजे लास्टला सोल्युशन कसं येईल बेटा? ऍसिडिक. CSO4 बघा, Cu तयार होईल आणि SO4 तयार होईल. आणि SO4 स्ट्रॉंग आहे ना बेटा? SO4 कसा असणार आहे? स्ट्रॉंग असणार आहे. आणि SO4 स्ट्रॉंग असल्यावर काय करेल बेटा? तो काय असणार आहे? जास्त डिसोशिएट होईल. तो जास्त डिसोशिएट होईल, त्यामुळे काय करेल? ब्ल्यू लिटमस काय होईल? रेड. ब्ल्यू लिटमस रेड झालं म्हणजे काय? सोल्युशन कसं आहे? असं लक्षात ठेवायचं. जे स्ट्रॉंग आहे ते. थर्ड केस मध्ये काय? वीक ऍसिड आहे पण बेस कसं आहे बेटा? स्ट्रॉंग. म्हणजे नेचर कसं असेल सोल्युशनचं? बेसिक नेचर असणार. लिटमस काय होईल? रेडचं काय होणार बेटा? ब्ल्यू. आता लास्टला मॅडम काय करायचं आहे? दोन्ही वीक आहे तर त्यावेळेस डिपेंड असेल त्यांची हायड्रॉलिसिस. KA-KB बघितले ना आपण? KA-KB. ते KA-KB वर डिपेंड असेल बेटा. आणि 2 एक्झाम्पल दिले, ते 2च लक्षात ठेवायचे. तेच विचारतात बघा. KA ग्रेटर असला सोल्युशन ऍसिडिक, KB ग्रेटर सोल्युशन बेसिक. रेअर केसमध्ये दोन्ही सेम असतील, सोल्युशन न्यूट्रल. मग पहिले एक्झाम्पल कुठले बघा? KA ग्रेटर आहे. पहिले एक्झाम्पल कुठलं बेटा? KA काय बेटा? ग्रेटर. ठीक आहे. एक्झाम्पल कुठलं बघा? KA ग्रेटर असलेलं NH4F. NH4F ह्याच्यामध्ये HF ची व्हॅल्यू जास्त आहे NH4OH पेक्षा. HF ची व्हॅल्यू जास्त आहे NH4OH पेक्षा. ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू किती किती आहे बघा? 7.2 × 10⁴ आहे. आणि इथे किती बेटा? 10⁵. म्हणजे HF जास्त डिसोशिएट होईल. त्यामुळे सोल्युशन कसं असेल बेटा? ऍसिडिक. लक्षात काय ठेवा? NH4F मध्ये सोल्युशन कुठलं असेल? ऍसिडिक. NH4F जर पाण्यामध्ये घातला सोल्युशन काय असेल? ऍसिडिक. का बरं ऍसिडिक आलं मॅडम? कारण की NH4F मध्ये Ka ची व्हॅल्यू ग्रेटर आहे. Ka ची व्हॅल्यू काय बेटा? ग्रेटर. दुसरे एक्झाम्पल दिले त्यांनी बघा. NH4Cl. मग अशी काय होतं? NH4F होता का नाही? आता काय बेटा? NH4Cl. ह्या NH4Cl मध्ये NH4 ची व्हॅल्यू जास्त आहे. बघा इथं किती आहे? 10⁻10 आहे आणि हे किती आहे? 10⁻5. HCl कमी ब्रेक होतो, NH4OH रिलेटिव्हली जास्त ब्रेक होतो. NH4F कसला आहे? ऍसिडिक. का? Ka ची व्हॅल्यू जास्त. NH4Cl कसा आहे बेटा? बेसिक. का? कारण की तिथं काय बेटा? KB ची व्हॅल्यू जास्त आहे. आणि लास्ट एक्झाम्पल दोन्ही सेम असलेले दिले, तेवढे बघा. अमोनियम नायट्रेट, अमोनियम ऍसिटेट, सॉरी, अमोनियम ऍसिटेट. दोन्हीची व्हॅल्यू सेम आहे. सोल्युशन कसं असेल? न्यूट्रल. कळतंय का? NH4F ऍसिडिक, NH4Cl बेसिक, ऍसिडिक, अमोनियम ऍसिटेट न्यूट्रल. हा न्यूट्रल, कारण की दोघांची व्हॅल्यू बघा किती आहे? सेम म्हणलेले. कळतंय? बाकीचे काय थेअरी लक्षात ठेवायची नाही आपल्याला. नेक्स्ट बघायचं बेटा, बफर. बफर काय करतो बेटा? रजिस्ट करतो, अपोज करतो. कशाला अपोज करतो बेटा? चेंज इन पीएच. एखादा सबस्टन्स असेल त्याचा पीएच जर चेंज होत असेल, कधी चेंज होणार? जर आपण त्याच्यामध्ये थोडं ऍसिड आणि बेस घातलं तर. थोडंच म्हणाले, जास्त घातलं तर अपोज चेंज होणार आहे. स्मॉल अमाउंट ऑफ ऍसिड बेस घातल्यावर जर पीएच चेंज होत असेल आणि तो आपल्याला चेंज करायचा नसेल तर त्याच्यामध्ये काय ऍड करा बेटा? बफर. सो बफर रजिस्टर ड्रास्टिक चेंज इन पीएच वेन ऍडिंग स्मॉल अमाउंट. ठीक आहे. स्ट्रॉंग ऍसिड बेस वॉटर घातलं त्याला आपण काय म्हणणार बेटा? बफर. 2 टाईप आहेत बफरचे, ऍसिडिक आणि बेसिक. बघा ऍसिडिक कुणाला ऍसिड म्हणा बेटा? वीक ऍसिड आणि सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस विचारतात. एक्झाम्पल देतात आणि त्याचं तुम्हाला विचारतात कुठला टाईप आहे म्हणून. ऍसिडिक बफर कुणाला म्हणा? ऍसिड तिथं वीक आहे आणि त्याचा सॉल्ट मात्र कसा असणार आहे? स्ट्रॉंग बेस असणार आहे. ठीक आहे. एक्झाम्पल बघा, ऍसिड कुठला आहे आपला? ऍसिडिक ऍसिड वीक आहे का नाही? त्याचा सॉल्ट असलेला स्ट्रॉंग म्हणजे काय येणार? एल. सो मिक्सर कोणाचं बेटा? ऍसिडिक ऍसिड आणि कुठलं बेटा? सोडियम ऍसिटेटचं मिक्सर. हे कशाचं एक्झाम्पल आहे बेटा? ऍसिडिक बफर. वीक ऍसिड इट्स सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस. ऍसिड बेसिक तर उलट येणार, वीक बेस इट्स सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस. इक्वेशन लक्षात ठेवायचंय. काय इक्वेशन? पीएच जर काढायचं असेल कुणाचं? बफरचं, तर काय माहित असली पाहिजे बेटा? पीके व्हॅल्यू. पीके कुठलं आलं? ऍसिड घेतलंय ना आपण, वीक ऍसिड. ठीक आहे. त्याचं पीके प्लस लॉग सॉल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. ऍसिड आहे म्हणून डिवाइड बाय ऍसिड करा. बेस असलं तर काय करा बेटा? पीकेच्या जागी काय येईल? पीकेबी. सॉल्ट डिवायडेड बाय काय करा बेटा? बेस. पीएच इज इक्वल टू कुणाचं पीएच सांगायला? हे बफरचं पीएच असेल. नॉर्मलला आपला पीएचला इक्वेशन आहे. बफरचं पीएच विचारले तर ऍसिड असेल तर पीकेए प्लस लॉग टू द बेस 10 सॉल्ट डिवाइड बाय ऍसिड. बेस विचारलं तर पीकेबी प्लस लॉग टू द बेस 10 सॉल्ट अपॉन बेस. आणि ह्या इक्वेशनचं नाव काय बघा? कोणी सांगितले आहे?
अँडरसन हॅसलबॅच इक्वेशन हे बी आलं तर लक्षात ठेवा. बफर ऍक्शन दिलेली आहे तर बफर ऍक्शन काय महत्वाची नाही, आपल्याला ऍप्लिकेशन महत्वाचे. पहिलं ऍप्लिकेशन कुठं वापरतो बघा, बायोकेमिकल सिस्टीम. आपल्या बॉडीमध्ये सांगितले पीएच किती लागतं आपल्या ब्लडचा बेटा, 7.36 to 7.4. आणि हे सगळं कोण करतं, कार्बोनेट बफर आहे बघा, HCO3 मायनस H2CO3 बफर, जो आपला बॉडीचा पीएच काय करतो बेटा, मेंटेन. अ मेअर चेंज इन 0.2 पीएच, बघा कितीची चेंज झाला पीएच बेटा, थोडा जरी चेंज झाला तर आपल्याला काय होऊ शकतं बेटा, डेथ होऊ शकते. त्यासाठी बॉडी डिहायड्रेट होतं, हायड्रेट करायचं बॉडी, उन्हाळ्यामध्ये पाणी प्या म्हणतो नाही भरपूर, नाही पिलं तर आपल्याला चक्कर वगैरे येतात, सिम्पटम्स सगळी बॉडी दाखवते, पाणी प्या किंवा चक्कर येणं होईल. सो ऍसिडिटी झाल्या. सो पीएच किती पाहिजे बेटा, 7.36 to 7.42 कोणी मेंटेन करताय, HCO3 मायनस आणि H2CO. ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा युज करतो, सॉइलचा पीएच चेक करतो बेटा आपण. काय कुठले सॉल्ट असतात, कार्बोनेट, बायकार्बोनेट, फॉस्फेट, ऑर्गॅनिक ऍसिड, ठीक आहे, तो चेंज करू, मग आपण त्याला पाहिजे ते काय करतो बेटा, फर्टिलायझर देतो. सॉइलचा पीएच चेक करून शेतकऱ्याला काय करत असेल बेटा, फार्मरला फर्टिलायझर देत असते. इंडस्ट्रीमध्ये पेपर इंडस्ट्री, डाय इंडस्ट्री, इंक इंडस्ट्री, पेन इंडस्ट्री, ड्रग इंडस्ट्रीमध्ये युज करतो. पेपरची क्वालिटी, पीएच जरा चेंज झाला तर पेपर जो एकदम व्हाईट होणार होता तो थोडासा डल पडतो, तो त्यासाठी पीएच मेंटेन असणं गरजेचं आहे. पेपरमध्ये म्हणलंय, डायमध्ये, इंकमध्ये, पेंटमध्ये, ड्रग मेडिसिनमध्ये युज करतो. मेडिसिनमध्ये आधुनिक यूज दिले बेटा, पेनिसिलिन नाव माहिती आहे ना, अँटीबायोटिक्स. पेनिसिलिन तयार करायचं असेल तर त्याच्यामध्ये काय घालतो बघा, कुठला बफर घालतो, सोडियम सायट्रेट, महत्वाचं आहे. मेडिसिनमध्ये पेनिसिलिन तयार करण्यासाठी काय वापरलं आपण, सोडियम सायट्रेट. सायट्रिक ऍसिड ऍडेड टू द मिल्क ऑफ मॅग्नेशिया, मॅग्नेशियम सायट्रेट फॉर्म विच इज बफर. मिल्क ऑफ मॅग्नेशियम म्हणजे अँटॅसिडची गोळी असते ना, मगाशी ना अँटॅसिडची गोळ्या जो असते त्याच्यामध्ये काय असतं बेटा, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. त्याच्यामध्ये काय ऍड करतात बेटा, सायट्रिक ऍसिड ऍड करतो तर त्या तिथं काय तयार होतं बेटा, मॅग्नेशियम सायट्रेट, जो काय म्हणून ऍड करतो, बफर म्हणून. मिल्क मधला सायट्रिक ऍसिड जर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड मध्ये ऍड केला तर मॅग्नेशियम सायट्रेट नावाचा बफर तयार. अॅनालिटिकल केमिस्ट्री. पीएच 8 ते 10 आपल्याला लागणार आहे, त्यासाठी प्रेसिपिटेशन होण्यासाठी कुठले कॅटायन, थर्ड ए चे पडलेला क्वेश्चन आहे. तुम्ही टेस्ट करता ना, आयडेंटिफिकेशन केलेत ना तुम्ही, बेसिक रॅडिकल, ऍसिडिक रॅडिकल, ग्रुप थर्ड चे जर एलिमेंट असतील तर त्यांच्यासाठी पीएच किती लागतो बेटा, 8 to 10. मग तो मेंटेन करायचा आहे, ते मेंटेन करण्यासाठी कुठला पीएच वापरलाय बघा, अमोनियम हायड्रॉक्साईड आणि अमोनियम क्लोराईड. म्हणजे कुठला आहे, ऍसिडिक आहे का बेसिक आहे, बेसिक. वीक बेस आहे ना, वीक बेस सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड, हा कुठला आहे, बेसिक बफर. सो बेसिक बफर अमोनियमचा वापरतो कुठं, ग्रुप थर्ड ए च्या आयडेंटिफिकेशनसाठी. हे काय बेटा पाहिजे, प्रोसेस आहे. जरा काही चेक हेच आहे ना, प्रोसेस ऑफ डिझोल्यूशन अँड प्रेसिपिटेशन स्पॅरिंगली सोल्युबल आयनिक सॉलिड इम्पॉर्टंट इन एव्हरीडे लाईफ, इंडस्ट्री, मेडिसिन. बघा आपण जे काय खातो ते ब्लडमध्ये सोल्युबलच झालं पाहिजे. ब्लडमध्ये सोल्युबल नाही झालं तर काय होऊ शकतं बेटा, किडनी स्टोन. बरं आहे ना, आपण जे काय खातो ते काय होतं, सोल्युबल होतं, कुठं होतं बेटा, ब्लडमध्ये. नाही झालं तर काय होतं बेटा, किडनी स्टोन होतं. कशामुळे होणार आहे बघा किडनी स्टोन, इनसोल्युबल कॅल्शियम ऑक्झालेट. कॅल्शियम ऑक्झालेटमुळे होईल, त्याचा फॉर्म्युला बघा काय, CaP2O4. द प्रोसेस ऑफ टूथ डिके, दात किडतात ड्यू टू डिझॉल्युशन ऑफ इनॅमल कंपोज्ड ऑफ हायड्रोऑक्सी ॲपेटाइट इन ऍसिडिक मिडियम. ठीक आहे, जर आपण जास्त ऍसिडिक फूड काढलं तर आपल्या टीथवरचं इनामेल काय होतं बेटा, जातं आणि आपलं दातं किडतात. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. किडनी स्टोनसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, कॅल्शियम ऑक्झालेट, फॉर्म्युला CaC2O4. आणि टूथ डिकेसाठी काय बघा, हायड्रॉक्सी ॲपेटाइट C5PO4 ट्राईस OH. त्याच्यामुळे काय होणार बेटा, टूथ डिके होईल या ऍसिडिक मिडियम. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बेटा, सोल्युबिलिटीचा. सोल्युबिलिटीचा कन्सेप्ट आपण झालेलाच आहे बेटा. वॉटर घेतलं, वॉटरमध्ये एखादं कंपोनंट घातलं, डिझॉल्व होतं, अजून घालत चला, डिझॉल्व होतं. जोपर्यंत घालत चाललंय तोपर्यंत अनसॅच्युरेटेड सोल्युशन. एक पॉईंट येईल ज्यावेळेस त्याचं डिझोल्युशन स्टॉप होते, त्याला आपण काय म्हणतो, सॅच्युरेटेड सोल्युशन. अजून घातलं तर सुपर सॅच्युरेटेड, आणि तेव्हा काय होतं म्हणतो बेटा आपण, प्रेसिपिटेशन. तेव्हा काय होतं, प्रेसिपिटेशन. तोच कन्सेप्ट आहे बेटा, तोच इथं काय कन्सेप्ट आहे. काही सोल्युशन कशा असतात बेटा, स्पॅरिंगली सोल्युबल, म्हणजे पूर्ण सोल्युबल नसतात, अर्धे सोल्युबल असतात. मग थोडे गाठले तर काय होणार आहेत, ते थोडे सोल्युबल होतील. अजून थोडे गाठले मात्र आता ते सोल्युबल होणार आहेत का, नाही. त्यांचं कन्वर्जन कशात होईल परत बेटा, सॉल्टमध्ये. आणि त्यावेळेस मग जो काय AgCl गाठलेला आहे, एक्झाम्पल कुठलं बेटा, AgCl स्टार्टिंगला डिवाइड होईल, स्टार्टिंगला डिवाइड केला, अजून गाठलं तर काय होईल, प्रोसेस काय होईल बेटा, रिव्हर्स. मग आधी जेवढं कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन काय होईल बेटा, कॉन्स्टंट राहील. आणि हा कॉन्स्टंट एक नवीन कॉन्स्टंट येईल, ज्याला आपण काय म्हणतो बेटा, KSP. काय म्हणतो बेटा आपण, KSP, ज्याचं नाव आहे सोल्युबिलिटी प्रोडक्ट. सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ, कुणाचं कॉन्सन्ट्रेशन, आयन्स. मग आता हे आयन्स कशा डिपेंड असेल, कुठला टाईपचा सॉल्ट आहे. आयन्स कशा डिपेंड असेल बेटा, कुठला टाईपचा सॉल्ट. AB टाईपचा आहे, A2B टाईपचा आहे, AB2 टाईपचा आहे, A3B टाईपचा आहे. बरं आहे ना, किती आयन्स भेटतील आपल्याला, 2 आयन भेटले तर काय म्हणू बेटा आपण त्याला, AB.
3 भेटले तर काय असेल, एक तर A2B असेल किंवा AB2 असणार आहे. ठीक आहे, त्या हिशोबाने आपल्याला व्हॅल्यू लक्षात ठेवायची. ठीक आहे, डेफिनेशन लक्षात ठेवलं तर बघा काय म्हणलंय, द सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट प्रोडक्ट the product of equilibrium concentration of the constituent ion raised to its power equal to their respective coefficient. यांची पॉवर महत्वाची, जे आता आपण 2, 3 सांगितलं ना, ती पॉवर महत्वाची आहे. आणि त्यासाठी इक्वेशन लक्षात ठेवायचे. हे इक्वेशन हा युनिट लक्षात ठेवा बेटा. युनिट काय आहे? एस सोल्युबिलिटीचं मोल पर लिटर. 3 सॉल्ट दिले बेटा इथं. एबी टाईपचं सॉल्ट असेल तर काय लक्षात ठेवा? S2. एबी टाईपचं सॉल्ट असेल तर S2. AB2 किंवा A2B असेल तर काय इक्वेशन बेटा? 4S3. आणि AB3 A3B काय असणार? 27S4. कळते का? S2 बरोबर आहे. 1चा स्क्वेअर किती असणार आहे? 1च असणार. त्यामुळे काय म्हणा बेटा? S2. त्यानंतर सेकंडचं काय आहे? 2चा स्क्वेअर किती येणार? 4. आणि एसची पॉवर किती घ्या? 3 घ्या. ठीक आहे, त्यानंतर आता काय करा? 3चं काय करा? क्यूब करा. 3चा क्यूब किती? 27. सो 27 आणि एसची पॉवर परत काय करा? जा वाढवतो. म्हणजे लर्न करता ना असं 1चा स्क्वेअर असं 1चा क्यूब 1 असतो. इथं पॉवर 3 करा, इथं पॉवर 4 करा. 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर किती? 4, 3चा आता स्क्वेअर न घेता काय करायचं बेटा? क्यूब. ह्या लक्षात ठेवा. याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम कंपल्सरी पडतात. कंडिशन फॉर प्रेसिपिटेशन. कधी प्रेसिपिटेशन होईल? आयन किती आहेत आणि केएस किती आहे, हे दोन्ही सेम असेल तर सोल्युशन कसं असणार आहे बेटा? सॅच्युरेटेड. आयनिक प्रोडक्ट इज इक्वल टू सोल्युबिलिटी प्रोडक्ट, देन सोल्युशन कसं असेल? सॅच्युरेटेड. आयनिक प्रोडक्ट ग्रेटर असेल कुणापेक्षा बेटा? सोल्युबिलिटी प्रोडक्ट पेक्षा, तर सोल्युशन कसं असेल बेटा? सुपर सॅच्युरेटेड. सोल्युशन काय असणार आहे? सुपर सॅच्युरेटेड. मग अजून आपण ऍड करत चाललोय ना, त्यावेळेस काय होतं बेटा? प्रेसिपिटेशन. त्यावेळेस काय होतील? प्रेसिपिटेशन. आणि आयनिक प्रोडक्ट कमी आहे, केएसपी काय सॉरी आयनिक प्रोडक्ट काय असणार आहे? जास्त असेल. काय जास्त असणार? सॉरी केएसपी काय असणार? जास्त असेल. आयनिक प्रोडक्ट काय असेल बेटा? कमी असेल. त्यावेळेस ते सोल्युशन कसं असणार? अनसॅच्युरेटेड. केसीच्या आयनिक प्रोडक्ट हे दोन्ही सेम सॅच्युरेटेड. आयनिक प्रोडक्ट ग्रेटर असेल तर सोल्युशन काय असणार? सुपर सॅच्युरेटेड म्हणजे प्रेसिपिटेशन होईल. आणि केएसपी जास्त असेल तर सोल्युशन अनसॅच्युरेटेड. कंडिशन विचारते तुम्हाला. लास्ट आहे ठीक आता कॉमन आयन इफेक्ट. डेफिनेशन लक्षात ठेवायचे. काय कॉमन आयन इफेक्ट बेटा? एखादा सबस्टन्स असेल, इलेक्ट्रोलाइट जर काय होत असेल बेटा? डिझॉल्व्ह होत असेल, डिसोशिएट होत असेल, त्याच्यामध्ये आपण दुसरा ऍड केला. कसा ऍड करायचा? कॉमन आयन वाला. तर त्याचं डिसोसिएशन काय होतं बेटा? सप्रेस होतं, कमी होतं. त्याला आपण काय म्हणलं होतं? कॉमन आयन इफेक्ट. डेफिनेशन फक्त लक्षात ठेवा. काय काय डिसोसिएशन ऑफ कुणाचं? वीक इलेक्ट्रोलाइटचं हे कमी होतं. आयोनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट काय होते? सप्रेस म्हणजे कमी होतं. कधी? ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे बेटा? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, पण तो कसा असला पाहिजे? कॉमन आयन असला. जो आपण वीक इलेक्ट्रोलाइट घेतलाय तो डिझॉल्व्ह होताना त्याच्यासारखाच जर आपण कॉमन वाला जर ऍड केला पण तो स्ट्रॉंग नेचर असेल तर वीकचं डिसोसिएशन काय होईल बेटा? स्टॉप होईल. त्यालाच आपण काय म्हणलं होतं? कॉमन आयन इफेक्ट. बरोबर आहे? एवढे याच्यामध्ये असणार आहे. इक्वेशन लक्षात ठेवायचे बेटा. कुठले कुठले इक्वेशन आहेत टॉपिक मध्ये? पहिला, जर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन काढायचंय कुणाचं बेटा? एकाचं काढायचं, कॅटायनचं किंवा अनायनचं. एकाच काढायचं असेल तर काय लक्षात ठेवा बेटा? अल्फा इंटू सी. अल्फा म्हणजे काय? डिग्री ऑफ डिसोसिएशन. त्यानंतर काय बेटा? अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू काय घेतलं होतं आपण इक्वेशन? किंवा के इज इक्वल टू म्हणून वाटलं. के इज इक्वल टूच्या फॉर्म मध्ये घेतलं ना. के इज इक्वल टू काय? अल्फा स्क्वेअर सी. सिंपल. के इज इक्वल टू काय? अल्फा स्क्वेअर बी. सेम के साठी, सेम के बी साठी. त्यानंतर पीएच घेतलं होतं आय थिंक. पीएच इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 एच प्लस आय. पीएच काय? मायनस लॉग टू द बेस 10 OH मायनस. बरोबर आहे? नेक्स्ट काय बघितलं बेटा? पीएच प्लस पीओएच किती असते? 14. बफरचा पीएच कसं काढायचं बेटा? बफरच्या पीएच साठी काय? पीएच आहे म्हणजे इथं काय ना बेटा? पीकेए. बरोबर आहे? पीएच आहे म्हणजे पीकेए प्लस लॉग टू द बेस 10 सॉल्ट अपॉन ऍसिड. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन ऍसिड. ठीक आहे? सेम पीओएच साठी काय येईल बेटा? फक्त पीकेएच्या जागी काय येईल बेटा? पीकेबी. आणि ऍसिडच्या जागी काय येईल? बेस. अजून कुठलं इक्वेशन राहिलं बघा? सॉल्ट, ऍसिड आणि इथं काय येणार? बेस. हा सोल्युबिलिटीज आताचे. सो यस कुणासाठी बेटा? एबी साठी. एबी साठी काय बेटा? केएसपी इज इक्वल टू एस स्क्वेअर. ए टू बी और AB2 साठी काय? केएसपी इज इक्वल टू 4S3. AB3 साठी काय येणार बेटा? KSP इज इक्वल टू 27S4. बरोबर आहे? याचं झालं डिग्री ऑफ डिसोसिएशन इक्वेशन. माहिती आहे डिग्री ऑफ डिसोसिएशनचं काय इक्वेशन? अल्फा इज इक्वल टू डिसोशिएटेड नंबर ऑफ मोल्स डिसोशिएटेड डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ डिझॉल्व. बरोबर आहे ना? डिझॉल्व इंटू काय करा बेटा? 100.
इंटू काय करा 100. एवढे काय करणार आहेत आपल्याला इक्वेशन आणि वॉटर लिहिले नाही तिथं. हा ते एक कॉन्सन्ट्रेशन. हा ते एक लिहटनेस. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस काय येणार आहे KW आणि KW ची व्हॅल्यू काय बेटा 1 × 10⁻40. एक विचारलं तर काय म्हणा 7 आणि दोन्ही विचारलं तर काय म्हणा बेटा 40. ठीक आहे एवढं झालं. मग आपण काय बघू आता PYQ बघू बेटा. आयनिक इक्विलिब्रियम त्याच्या PYQ बघू बेटा आपण. विच ऑफ द फॉलोइंग मिक्सचर इन वॉटर ऍक्ट ॲज अ बफर कुठला असणार ऍसिडिक ऍसिड सोडियम ऍसिडिक ऍसिडिक ऍसिड काय वीक ऍसिड आणि त्याचा रिस्पेक्टिव्ह सॉल्ट आन्सर काय असणार A. aqueous solution strong monobasic base aqueous solution of strong monobasic base किती कॉन्सन्ट्रेशन दिले व्हॉट इज द व्हॅल्यू पीएच ची व्हॅल्यू किती येईल सांगा कसं काढायचं पण सांगितलं बेटा पीएच ची व्हॅल्यू सिंपल काय इक्वेशन आपल्याला लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय बेटा H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन आहे मायनस आहे काय घ्यायचं ज्या अशी व्हॅल्यू असेल ना बेटा 1 × 10⁻⁴ 3 2 जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू घ्यायची डायरेक्टली पण पुढे 1 असलं पाहिजे पुढे 1 असलं पाहिजे 3 4 असेल तर वेगळं 3 4 असेल तर 3 चा लॉग बघायचा आहे आणि त्यातनं काय करायचं आहे की व्हॅल्यू मायनस करायची सॉरी एक मिनिट बघ हा किती आहेत ना आन्सर काय येणार 4 आले 4 मधनं मायनस काय करायला लागेल बेटा 14 मायनस किती येणार आन्सर कॉन्जुगेट ऍसिड ऑफ कुणाचा ऍसिड सांगायचं बेटा NH4 चा आणि कॉन्जुगेट ऍसिड ऑफ NH2 मायनस आणि NH3 चा कुठला असेल बघा ऍसिड विचारलं बेटा ऍसिड म्हणजे कुठला प्रोटॉन काय करणार आहे तो डोनर असणार ना तो बरं आहे ना NH2 चा कुठला असणार NH3 चा कुठला असणार NH4 बरं आहे ना ऍसिड दोघांचे ऍसिड विचारले बेस विचारले नाहीये म्हणजे आन्सर काय येणार बेटा सी येणार बेस असलं तर मग हे बेस झालं असतं NH3 चं विचारलं असतं तुम्हाला जर फक्त काय केलं असतं बेटा NH3 चं कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर सांगा म्हटलं असतं तर ह्याचा ऍसिड कुठला आला असता ह्याचा बेस कुठला आला असता हा बेस आला असता आता एक्झाम्पल येते म्हणजे तुमच्या लक्षात येईल कॅल्क्युलेट पीएच ऑफ बफर सोल्युशन कंटेनिंग काय दिलं बघा NaF सोल्युशन एवढा आहे HF एवढा आहे PK व्हॅल्यू काय इक्वेशन बेटा पीएच इक्वल टू बफर सोल्युशनचं PK दिलाय प्लस लॉग टू द बेस 10 सॉल्ट अपॉन ऍसिड कुठला सॉल्ट आहे NaF आणि HF मध्ये सॉल्ट कुठला असेल बेटा NaF आणि HF मध्ये सॉल्ट कुठला ऑफकोर्स NF चा सॉल्ट PK ची व्हॅल्यू किती दिली आहे 3.142 प्लस लॉग NF किती आहे 0.04 हे किती आहे बेटा 0.02 किती आहे आन्सर 2 चा लॉग पार्ट पाहिजे किती आहे 2 चा लॉग 0.30 किती येते बघा 30 मिक्स केलं 3 पॉईंट समथिंग येईल काय 3.4 आन्सर काय बेटा 3.4 थोडे तरी थोडे लॉग थोडे बघून ठेवायचे बेटा आलं बरोबर पीएच ऑफ मिलीमोलार सोल्युशन काही कन्सेप्ट माहित असले पाहिजे मिलीमोलार सेंटीमोलार बघा सेमीमोलार लिहून घ्या वाटल्यास सेमीचा अर्थ काय करायचं बेटा 0.5 सेमीचा अर्थ काय बेटा 0.5 डेसिमोलार 0.1 सेंटीमोलार 0.01 मिलीमोलार 0.001 सेमी म्हणजे काय करायचं डिवाइड बाय 2 करायचं आहे डेसी म्हणजे डिवाइड बाय 10 करायचं आहे सेंटी म्हणजे डिवाइड बाय 100 करायचं मिली म्हणजे काय करायचं डिवाइड बाय 1000 ठीक आहे तो मिलीमोलार म्हणजे किती येईल बेटा 0.001 म्हणजे किती आलं 1 × 10⁻⁰ बरोबर आहे 10⁻³ सांगा काय येणार POH विचारलंय बेटा याचा पीएच किती येणार 3 मग पीएच किती येणार 14 - 3 किती येणार 11.3 पण 3 कशाला आलं पॉईंट पुढे थांब एक मिनिट सॉरी एक मिनिट इथं 3 आहे ना मिलीमोलार सोल्युशन ऑफ KOOH तेवढंच आहे ना 3 कसं आहे ना तेच आहे ना मिलीमोलार सोल्युशन म्हणजे 1 × 10⁻³ म्हणजे आन्सर काय येणार पीएच किती येणार बेटा 3 येणार ठीक आहे आणि 11 मधनं 3 केलं तर सॉरी 14 मधनं 3 केलं तर किती येणार 11च येणार इथं 11च पाहिजे इथं काय तर होतं हे असेल मिस्टेक असेल सोल्युशन एक मिनिट येस मिलीमोलार सोल्युशन एक मिनिट बघ CaOH एक मिनिट कॉन्सन्ट्रेशन काय लागेल बेटा सॉरी एक मिनिट कॉन्सन्ट्रेशन कसं काढतो बेटा H प्लस किती आहेत त्याच्या हिशोबाने काढणार ना हा किती देणार H प्लस 2 देणार सॉरी OH मायनस किती देणार बेटा तो 2 देणार सो 2 × काय करायला लागेल बेटा सॉरी 10⁻³ करायला लागेल आपल्याला 2 × 10⁻³ हा 2 कशासाठी आला मॅडम कारण की CaOH
कसा ब्रेक होणार बेटा? Ca प्लस प्लस आणि 2 OH मायनस. ठीक आहे, आता हे 2 लिहिलं आपण आणि मिली मोलारचं कॉन्सन्ट्रेशन काय? 1 × 10⁻⁻⁻. ठीक आहे, मग आता इथं काय करा बेटा? 3 घ्या. ठीक आहे, वरचा 3 आला मायनस त्यातनं काय करा? 2चा लॉग मायनस करा. 2चा लॉग किती असतो? हा, मग किती येते बघा? 3 - 0.10. किती येते आन्सर बघा? 2.7. बरोबर आहे? आन्सर काय येईल बेटा मग? 2.7. कॅल्क्युलेट OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. काय दिले त्यांनी? POH दिले. उलट करायचं बेटा. POH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 काय असेल? OH मायनस. काढायचे OH मायनस. दिलाय किती बेटा pH? 4.90. कसं करायचं म्हणून सांगितलं होतं, आठवतंय का बेटा? इकडचा लॉग करण्यासाठी इकडचं काय करायचा? ऍडी लॉग. कसं करायचं? एक 5 हा, काय करायचं बेटा? पहिला जो डिजिट आहे त्याच्यामध्ये 1 काय करायचं बेटा? प्लस करायचं. म्हणजे 4 मध्ये 1 मिक्स केलं काय होईल बेटा? 5. आणि त्याच्यानंतरची जी डिजिट आहे ते काय करायचं? 1 मधनं काय करायचं? मायनस करायचं. 1 मधनं 0.95 मायनस झालं, 94 मायनस झालं, किती येत आहे? 0.06 का 0.06? 06. ठीक आहे, मग आता काय करायचं? ही टर्म काय करायची? 5 आहे ना? 5 काय करायचं? 10⁻12 आणि 0.6 बघा. आणखी कुठला आलं? डी आलं का? 1148. कळते का? POH काढायचा असेल तर मेथड सोपी आहे, पण कॉन्सन्ट्रेशन विचारलं तर जो काय दिलेला आहे ना बेटा, ह्याच्यामध्ये 1 प्लस करा आणि हे 1 मधनं मायनस करा. मग 1 जे प्लस केलेले आहे ती पॉवर दिली आपण आणि हा जो आहे त्याची काय बघा बेटा? लॉग. आयोनिक इक्विलिब्रियम PYQ 2025 बेटा. फर्स्ट क्वेश्चन बघा काय? आयडेंटिफाय कंपाऊंड ऑफ द फॉलोइंग दॅट ऑसवर्ड डायल्युशन लॉ इज नॉट ऍप्लिकेबल. कुणासाठी ऍप्लिकेबल असतो बेटा ऑसवर्ड लॉ? फक्त वीक इलेक्ट्रोलाइट साठी. मग ऍसिड असू दे बेस. NaOH कसा आहे? स्ट्रॉंग. NH4OH वीक. त्यानंतर H2SO4 वीक आहे. हा वीक आहे म्हणजे कुणासाठी ऍप्लिकेबल नाही तो? NaOH. बघा काय म्हणलंय? pH दिलं बेटा. pH किती आहे? 13. व्हॉट इज द नंबर ऑफ H प्लस आयन? STO प्लस म्हणजे H प्लस आयन. त्याच्यामध्ये बेटा 1 ml ऑफ द सोल्युशन. ठीक आहे, pH किती आहे बेटा? 13 आहे. तर H प्लस कॉन्सन्ट्रेशन किती झाली सांगा? 1 × 10⁻30. ठीक आहे, H प्लस आयन. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेट कशामध्ये प्रेझेंट म्हणलं बेटा त्यांनी? 1 ml. 1 ml म्हणजे किती? 1 × 10⁻³ 1 लिटर म्हणजे किती? 1000 का नाही? 1 ml म्हणजे काय? 10⁻³ नंबर ऑफ मोल, नंबर ऑफ H प्लस काढायचं. काय काढायचं बेटा? नंबर ऑफ H प्लस. तो नंबर ऑफ H प्लस कसा काढतो? किती झालं टोटल बेटा इथं? 1 × 10⁻13 आणि हे 6 किती झाले? 16. 1 मोल मध्ये किती असते? ॲव्होगाड्रो नंबर. किती ॲव्होगाड्रो नंबर? 6 × 10⁻23 प्लस 23 किती येते बघा? 16 मधनं 23 आणि 16 किती येते? 6 4 7. बरोबर आहे? 6 × 10⁻2 किती येणार? 7 येते ना? प्लस 7. पुढे उत्तर. सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ कुणाचं काढायचं आहे बघा? PbI2. कसला सॉल्ट आहे PbI2? AB2. AB2 साठी इक्वेशन काय? KS इज इक्वल टू 4S3. दिलंय काय? प्रोडक्ट दिलंय. सोल्युबिलिटी काढायची आहे. S काढायचं बेटा. किती आहे? 2.8 × 10⁻⁻8. हा 4 इकडे गेला पाहिजे बेटा? डिवाइडेड. आय थिंक आता सॉल्व्ह केलं ना? S चा काय बेटा? क्यूब. किती येते? 0. किती येते? 7 × 10⁻² किती आलं बेटा? 1. त्याला 7 केलं तर काय येते? 9 येईल ना? 7 × 10⁻⁻9 is to S चा क्यूब. सो S चा काय येते? 7 म्हणजे काय? 2 1 बरोबर आहे ना? आणि 9 चा काय येईल? 10⁻³ आणि 7 म्हणजे किती? 2 चा 2 म्हणजे क्यूब लेस दॅन B. 1.3 एवढा बी कमी येणार नाही. 2 च्या नियर येईल. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ pK? pK ची व्हॅल्यू काढायची बेटा. 0.1 दिलेला आहे, कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, मिक्स विथ बफर हॅव्हिंग pH. काय इक्वेशन आपल्याकडे? pH इज इक्वल टू pKa प्लस लॉग टू द बेस 10 सॉल्ट अपॉन ऍसिड. काढायचंय काय बेटा? pKa करायचंय रे, हा करायचंय. pH किती आहे? लॉग सॉल्ट किती बेटा? 0.1. ऍसिड किती आहे? 0.01 म्हणजे 10⁻⁻1 आणि खाली किती? 10⁻². वर गेला काय? 10⁻² म्हणजे उत्तर किती आलं इथं बेटा? 10. लॉग 10 किती असतो? 1. हा इकडं प्लस आहे, इकडे गेला काय येईल बेटा? मायनस. सो 4.50 मधनं 1 गेला किती येईल बेटा? 3.5. -1 करायला लागेल ना? पुढे आन्सर 3.5. नाहीच की. काय झालं चेक? एक मिनिट बेटा.
मायनसच होता ना, पीके इकडे गेल्यावर इकडे आला काय? एक मिनिट चेक 3.5 ऑप्शन डी ए आणि डी 6. हा आपला आन्सर तर किती आले? 3.5. इथं चुकला असेल आन्सर बेटा, 3.5 आला पाहिजे. बघा काय म्हणलं, सोल्युबिलिटी काढायची. कुणाची काढायची बेटा सोल्युबिलिटी? AS2. ठीक आहे, सोल्युबिलिटी प्रोडक्ट काय इक्वेशन? KSP इक्वल टू कुठला सॉल्ट आहे? AB2 चा आहे ना, 4S3. सोल्युबिलिटी प्रोडक्ट काढा. सोल्युबिलिटी किती दिली आहे? 1.5 इंटू 10 किती बेटा? 3 ना, 15 चोक 29 60 आहे का ना? क्यूब काय? क्यूब आहे ना, किती येते बेटा क्यूब? 10⁻9 आला. 15 ते 225 गुणिले परत 15 625 किती असते? चेक कर. 15 से किती आहे? 225. परत 15 मल्टिप्लाय करा. 75 30 30 बरोबर आहे का? एवढं येते का? 3375. ठीक आहे, पॉईंट किती नंतर द्यायला लागेल बेटा आपल्याला? 3 पॉईंट नंतर. ओके ठीक आहे, किती येते मग बघा. त्याला परत 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे ना. 2 7 14 16 28 30 12 22 12 3 येते का इथं बेटा? 135 इंटू 10⁻9 पॉईंट द्यायला लागेल ना आपल्याला. पॉईंट कुठे येत होता? 13.5. एस काढा बेटा. कुठलं? MgOH2. परत कुठला आहे हा? AB2 टाईपचाच आहे. कुठला आहे? डायरेक्ट इक्वेशन दिले ना, राईट. सोल्युबिलिटी AB सॉल्टची किती आहे? एस चा स्क्वेअर येते ना. कुठलं येणार बघा? दिलंय काय? सोल्युबिलिटी प्रोडक्ट दिले. ASP दिले ना. ऑप्शन डी KSP दिलंय. S2 काढायचा आहे. KSP किती आहे बेटा? 36 10 7. त्याला 8 करा म्हणजे तो किती येईल? 4 येईल आणि 6 येते ना. पीएच काढायचं बेटा. कुणाचा? NaOH चा. किती आहे कॉन्सन्ट्रेशन NaOH बेटा? M/100 म्हणजे किती येते बेटा? 100 वर गेला काय? 1 इंटू 10⁻²m. बोला बरोबर आहे का? किती येते पीएच? 2. H2SO4. H2SO4 काय बेटा? M/100 आहे का? 100च आहे ना. 1 इंटू 10⁻²m. इथं सुद्धा 2 येते मॅडम, पण तिथे 2 म्हणायचं नाही का? H2SO4 आहे तो. मगाशी आपलं तसं चुकलं होतं. H2SO4 आहे ना, त्यामुळे तो किती देईल बेटा? H प्लस 2 देईल ना. H2SO4 काय करणार आहे? 2 H प्लस देईल. SO4 मायनस मायनस. ठीक आहे, मग काय करायला लागेल आपल्याला बेटा? 2 इंटू 10⁻² करायला लागेल. ठीक आहे, 2 चा लॉग म्हणजे काय करायचं? 2 मधनं काय करायचं? 2 चा लॉग मायनस किती? 30 10 ना. किती येते? 1.7. 1.7. बघा कुठला आन्सर असणार आहे. आता हा NaOH आहे. कुठला आन्सर असणार आहे? 1.7. NaOH आहे म्हणजे का पीएच 2 असेल तर BOH किती येणार? 12. आन्सर कुठले येईल बेटा? डी. बरोबर आहे. हा बेस आहे ना. बरोबर आहे. कॉन्जुगेट बेस ऑफ काय म्हणले बघा? काय म्हणले बेटा? हा बेस SO4 इज कॉन्जुगेट बेस ऑफ. तो कुणाचा कॉन्जुगेट बेस असणार आहे? SO4 मायनस. एक मिनिट थांबा थांबा. नाही एक मिनिट. काय म्हणलंय? H2SO4 इज कॉन्जुगेट बेस ऑफ. हा कुणाचा बेस आहे असं म्हणलेलं म्हणजे हा काय असणार आहे? ह्याने काय करेल बेटा? हा ऍसिड H2SO4 येणार आहे. ह्याने घेऊ शकणार ना, ह्याच्याकडनं. ह्याने लॉस केल्यावर हे तयार होणार किंवा ह्याने दिल्यावर हा तयार होणार आहे. बेस विचारलं बेटा. हा ऍसिड असला असता तर ते आला असतं. इज ऍसिड ऑफ इथला आला असतं. ऑप्शन काय बेटा? ऑफ इज ते बघा बेटा. आता इथं मी बघा बेटा, हे बघा कॉन्जुगेट ऍसिड कॉन्जुगेट बेस फॉर म्हणलंय कुणासाठी? NH3 साठी. NH3 साठी कॉन्जुगेट ऍसिड कुठला असेल? NH3 साठी कॉन्जुगेट ऍसिड. ऍसिड म्हणजे काय करेल? देईल ना त्याने. बरं आहे ना. आणि म्हणजे कुठला असेल? NH4 प्लस असणार. आणि बेस कुठला असेल आता तो त्याच्यासाठी? ऍसिड म्हणजे फर्स्ट ऑप्शन येईल आन्सर. कळते का? कुणाचं आहे? फॉर आहे का ऑफ आहे? एक सेकंड विचार करून आन्सर द्या बेटा. हा परत तेच रिपीट आहे बघा. BA किती दिलंय?
सोल्युबिलिटी करायची ना बेटा, सोल्युबिलिटी करायची म्हणजे जरूर लिहायला लागेल ना. हा सॉरी, सोल्युबिलिटी प्रोडक्ट KSP इज इक्वल टू S2 ना. 9.2 चा स्क्वेअर किती येते बघा बेटा. 12 आलं. 9चा 81 असते ना. हा 81 म्हणजे समजू. मोनोबेसिक ऍसिड डिसोशिएट 3%. किती टक्के डिसोशिएट झालं म्हणलं बेटा त्यांनी. कॉन्सन्ट्रेशन किती दिले. व्हॅल्यू ऑफ डिसोशिएशन कॉन्स्टंट पर्सेंटेज आहे किती येणार बेटा. मग अल्फा किती येणार. के ए का बेस आहे का ऍसिड आहे बेटा. ऍसिड आहे ना. के आहे ना. काय इक्वेशन. के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी. किती येते बघा. अल्फा 3चा किती येणार 9. 9 10⁻⁻6 येते का. -4 येते का. हे स्क्वेअर करायला लागेल ना. ह्याचा स्क्वेअर आणि हे 2 -6 येईल ना. 2चा 4 आणि हे 2. नेचर कुठलं आहे बघा. हा कोण आहे सांगा मला पहिला आता. HCOH आणि Na. हा कोण आहे. ऍसिड बेस कुठला स्ट्रॉंग आहे कुठला वीक आहे. हा कसा आहे. वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस. मग वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस असेल तर सोल्युशन कसं असतं. ऍसिडिक बेसिक न्यूट्रल बेसिक. ह्याचं नेचर कुठला असणार बेस. हा बघा NH4Cl. Cl कसा आहे ऍसिडिक म्हणजे कुठलं नेचर असणार ऍसिड. KCl. के कसा आहे स्ट्रॉंग आहे ना. के पोटॅशियम स्ट्रॉंग आहे ना म्हणजे काय असणार हे बेसिक. ऑप्शन कुठला बघा. बेसिक ऍसिडिक बेसिक. बेसिक ऍसिड. हा बेसिक ऍसिडिक बेसिक. कळतंय. आताच आहे का रिपीट हे. परत आलं का. किती आलं आन्सर आपलं 32. काय करायचंय. सोल्युबिलिटी प्रोडक्ट दिलं ना. हे सोल्युबिलिटी काय म्हणले ना. -5 4 येते ना. डिवाइड बाय काय करायला लागेल बेटा 4. किती येते 0 पॉईंट किती आलाय. किती येते 16 येते का. नाही हा सॉरी 0.8 येते ना. 0.8 -5 आहे ना. -5 तर काय येणार -6 येणार आणि 8 येईल ना. 8चं 2 आणि ह्याचं काय येणार 2. हेच होतं ना. ऑप्शन चुकले होते आय थिंक. सीईटी मध्ये आताच्या आपल्या बुकमध्ये तिथं ऑप्शन चुकले बेटा. हेच क्वेश्चन आहे रिपीट. अ वीक मोनोबेसिक ऍसिड किती टक्के डिसोशिएट झाले बेटा. अल्फा किती येणार 1.6 × 10⁻²% आहे. मग कॉन्सन्ट्रेशन 0.01 1 × 10⁻². काढायचं काय बेटा डिसोशिएशन. के काढा. अल्फा स्क्वेअर सी. अल्फा स्क्वेअर 56चं किती असते बेटा. 16चं किती 256 आहे का. 16चा 2.56 इंटू किती येईल 2 2 4 6 10⁻6 येईल का. कुठे हा मोनोबेसिक ऍसिड 1% डिसोशिएटेड. तेच आहेत फक्त व्हॅल्यू चेंज केलं बघा. अल्फा किती येईल मग 1 × 10⁻³ करू. 2चं 1 दिले. सी किती आला 1 × 10⁻². किती येते बघा 7 काय ते 8 येते. 3चं 6 आणि 2 8 येईल. येतील का येते सॉरी 8 ऍसिड बेस पेअर सांगा. हा कोण आहे. मग आताच आपल्याला इथं चालतं ना. आता किती कोणतं मला सांगितलं होतं ना. हा बघा इथं H आहे इथं H नाही म्हणजे H असलेला कोण ऍसिड. हा बेस 1. इथं H आणि इथं H. इथं काय असणार हा बेस 2 ऍसिड. हा ऍसिड 2 ना. काय म्हणलं क्वेश्चन काय आहे. रिॲक्शन आहे इथला लास्ट आपल्यामध्ये फर्स्ट दिले आहे ऑप्शन. हे ऑप्शन होतं मग अशी. सोल्युबिलिटी प्रोडक्ट परत येते. X2 म्हणजे 4 ना. KSP इज इक्वल टू 4S3. KSP दिलेला 1.08 × 10⁻² किती बेटा -10 डिवायडेड बाय 4 किती येते बघा. किती येते 0.2 28 म्हणजे किती येते 7 येते ना. 10 2.7 केलं 3 येते का उत्तर. पहिलं येते का बघा. त्याला 12 करू ना आपण 10⁻12 करू. 10⁻12चं 4 आणि येते बरोबर आहे का. बेसिक कोण बेसिक तयार करेल बेटा. सॉल्ट कसा असला पाहिजे बेस कुठला असला पाहिजे स्ट्रॉंग असला पाहिजे. इथं Na हा सुद्धा स्ट्रॉंग आहे. हा सुद्धा स्ट्रॉंग आहे. NH4 हा वीक आहे. हा कसा आहे स्ट्रॉंग. इथं स्ट्रॉंग वीक. इथं कसं आहे वीक स्ट्रॉंग. बेस पाहिजे आपलं म्हणजे हे आउट बेस स्ट्रॉंग पाहिजे ना बेसिक येण्यासाठी. H3+ का कॉन्सन्ट्रेशन H+ आयन कॉन्सन्ट्रेशन काढायचं बेटा.
कॉन्सन्ट्रेशन सी किती दिलं बेटा 1. के किती दिलंय 1.8 इंटू 10⁻⁻5. पहिला अल्फा काढा. कसं काढणार अल्फा? के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी. सो अल्फा किती येणार बेटा? के किती आहे 1.8 इंटू 10⁻5 डिवायडेड बाय सी जाईल ना 0.01 म्हणजे 10⁻2 वर गेला काय होतं बेटा +2. 1.8 इंटू 10⁻3 ठीक आहे 18 इंटू 10⁻4 बरोबर आहे का अल्फा स्क्वेअर. सो अल्फा काय येतो बेटा 18चं काय डिवाइड बघ आपण 18 असतो 10⁻4 2 येईल ना 18चं किती येईल बेटा 4 पॉईंट समथिंग येईल ना पहिलं 20 येईल आन्सर. मग अल्फा काढलो ना आपण 4 पॉईंट ठीक आहे 4 पॉईंट -2 काढायचं काय आपल्याला बेटा H प्लस सायन्स कसं काढणार अल्फा इंटू सी. ह्याला परत सी ने मल्टिप्लाय करा कॉन्सन्ट्रेशन किती आहे बेटा 10⁻2 म्हणजे हेच येते आन्सर बरोबर आहे ना फक्त 2 इंटू 2 10⁻4